बुलढाणा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत धक्कादायक गैरप्रकार समोर आला आहे। शासकीय कर्मचारी असतानाही लाभ घेतल्याप्रकरणी 6 कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल करण्यात आली असून संबंधितांवर शिस्तभंग कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे। शासकीय सेवेत कार्यरत असतानाही काही कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे तपासात समोर आले। शासनाकडून महिला व बाल कल्याण विभागाला विविध विभागातील एकूण 196 कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती। त्यानंतर सखोल चौकशी करण्यात आली। या चौकशीत 190 कर्मचारी अर्धवेळ स्वरूपात कार्यरत असून त्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले। त्यामुळे ते योजनेस पात्र ठरले। मात्र उर्वरित 6 कर्मचारी पूर्ण वेळ शासकीय सेवेत असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले। या 6 कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी 16,500 रुपये अशी एकूण 99,000 रुपयांची रक्कम शासनाकडून वसूल करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। महिला व बाल कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे की शासकीय योजनांची फसवणूक कोणालाही परवडणार नाही। पुढील काळात अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल। या घटनेमुळे लाडकी बहीण योजनेतील पारदर्शकता आणि काटेकोर तपासणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनाकडून 196 जे लाभार्थी शासकीय कर्मचारी अशी यादी आम्हाला प्राप्त झाली होती। परंतु पडताळणीअंती असे लक्षात आले की त्यापैकी 190 हे लाभार्थी पार्ट टाइम असिस्टंट म्हणून काम करत असतात आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे। त्यांना सेवार्थ आयडी असल्यामुळे शासनाकडून ते शासकीय कर्मचारी आहे अशी यादी ती प्राप्त झाली। परंतु पडताळणीनंतर त्या पात्र आहेत। त्यामुळं बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण फक्त 6 कर्मचारी असे आहेत की जे शासकीय कर्मचारी आहेत आणि त्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतलेला आहे। ते शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडून वसुली करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे प्रस्ताव या 8 दिवसामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे। त्याच्यावरती प्रशासकीय कार्यवाही होऊन त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई शासन नियमानुसार करण्यात येणार आहे।